प्रगतीपथावर असलेल्या भारतात आज शुक्रवारी आणखी एक नव्या गोष्टीला सुरुवात झाली आहे आणि ती गोष्ट म्हणजे हायड्रोजन ट्रेन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकातून देशातली पहिली अशी हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर चालणारी ट्रेन धावली आहे। सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास पंतप्रधान मोदींनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। ही ट्रेन सुरुवातीला जिंद आणि सोनीपत रेल्वे स्थानकांदरम्यान धावेल अशी माहिती आहे। त्यासोबतच देशात क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या एका नव्या युगाची सुरुवात या ट्रेनच्या सुरू होण्यामुळे झाली आहे। यामुळे आता डिझेलचा जो काळा कुट्ट धूर होतो तोही होणार नाहीये आणि त्यासोबतच नेहमीच ज्या ओव्हरहेड वायरचं आपल्याला टेन्शन असतं ते सुद्धा राहणार नाहीये। जिंद मधून चालवण्यात आलेली ही ट्रेन हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानावर आधारित आहे। या प्रक्रियेमध्ये हायड्रोजनचं विजेमध्ये रूपांतर केलं जातं, जी ट्रेनला पुढे नेते। या प्रक्रियेमध्ये कार्बन उत्सर्जन होत नाही आणि उपउत्पादन म्हणून फक्त पाण्याची वाफ तयार होते। रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही जी ट्रेन आहे ती स्वतःच ऊर्जा निर्माण करणारी आहे। ती हवेतलं ऑक्सिजन हायड्रोजन सोबत अभिक्रिया करून वीज निर्माण करते, ज्यामुळे इंधनाचं ज्वलन टाळलं जातं आणि कोणत्याही बाह्य वीज पुरवठ्याची आवश्यकता सुद्धा राहत नाहीये। हायड्रोजन ट्रेन बहुस्तरीय सुरक्षा प्रणालीने सुसज्ज अशी आहे। ही प्रणाली हायड्रोजन गळती, अतिरिक्त उष्णता, ज्वाला आणि धूर ओळखण्यास सक्षम आहे। त्याच्यामुळे ती अत्यंत वातावरणाकरता पोषक अशी आहे। स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही ट्रेन वाहतुकीचा एक नवीन पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देईल अशी माहिती आणि असा विश्वास जो आहे तो रेल्वे विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। देशात आज पहिल्यांदा धावलेली ही हायड्रोजन ट्रेन ताशी 75 किलोमीटरच्या परिचालन वेगाने आणि त्यासोबतच ताशी 110 किलोमीटरच्या डिझाईन वेगाने धावेल अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे। सुमारे 89 किलोमीटरच्या या मार्गावरील ही सर्वात वेगवान प्रवासी सेवांपैकी एक असणार आहे। ही ट्रेन उत्तर रेल्वेच्या जिंद सोनीपत विभागातल्या जिंद जंक्शन, गोहाना जंक्शन आणि सोनीपत या महत्वाच्या मार्गांना जोडणारी आहे। या ट्रेन मार्गावरील अनेक प्रमुख जी लहान स्थानकं आहेत त्या स्थानकांवर सुद्धा ही ट्रेन थांबणार आहे। या प्रकल्पातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारावरच जे आहे भविष्यामध्ये रेल्वे विभागाकडून कालका ते शिमला या रेल्वे मार्गावर सुद्धा जे आहे ते हायड्रोजन तंत्रज्ञानाचा वापर करून ही ट्रेन सुरू करण्याची सुद्धा शक्यता व्यक्त करण्यात येते। रेल्वेचा असाही विश्वास आहे की हा उपक्रम देशातल्या स्वच्छ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतंय। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायड्रोजन ट्रेन सुरू करण्यात आल्यानंतर आता या ट्रेनचे नेमके दर किती आहेत, सर्वसामान्यांच्या खिशाला ह्या ट्रेनचे दर परवडणारे आहेत की नाही, तर या हायड्रोजन ट्रेनचं जे किमान भाडं आहे ते फक्त आणि फक्त 5 रुपये ठेवण्यात आलेलं आहे। तर संपूर्ण ज्या 89 किलोमीटरचा प्रवासाचा मार्ग असणार आहे त्या मार्गावरचं कमाल भाडं जे आहे ते फक्त 25 रुपये निश्चित करण्यात आलंय। अवघ्या 25 रुपयामध्ये जे आहे प्रवाशांना आता तब्बल 89 किलोमीटरचा वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास जो आहे तो मिळणार आहे, त्याचा अनुभव घेता येणार आहे, ज्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा देणारी सुद्धा ही गोष्ट आहे। त्यामुळे नागरिक जो हजारो रुपयांचा इंधनाचा खर्च करून प्रवास करत असतात तो प्रवास सुद्धा जो आहे तो आता अगदी कमी पैशांमध्ये या हायड्रोजन ट्रेनमुळे करता येणार आहे। महत्वाची बाब म्हणजे देशात धावलेली ही हायड्रोजन ट्रेन जगातली पहिली ट्रेन आहे का, तर नाही। जर्मनी हा अशा गाड्या म्हणजेच हायड्रोजन रिलेटेड ज्या गाड्या आहेत त्या व्यावसायिकरित्या सुरू करणारा पहिला देश आहे। तर फ्रान्स, इटली, चीन आणि जपान सारखे देशही या तंत्रज्ञानावर काम करत आहेत। त्यामुळे या देशांमध्ये धावणाऱ्या बहुतेक हायड्रोजन गाड्यांना फक्त सध्याच्या क्षणाला ज्या आहे किंवा आपण आताच्या काळामध्ये म्हणू शकतो 2 ते 4 डब्बे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। परंतु भारतामध्ये जे आहे पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू झाल्यानंतर तब्बल 2600 प्रवाशांची क्षमता असलेली 10 डब्यांची ट्रेन जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे केंद्र सरकारचं हे महत्वाचं पाऊल जे आहे ते आता यापुढे पडलेलं आहे आणि ह्या हायड्रोजन ट्रेन बद्दल, ह्या हायड्रोजन ट्रेनच्या एकंदरीत संबंधित माहिती संदर्भात आपल्याला नेमकं काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्यासोबतच देशातल्या व राज्यातल्या संपूर्ण घडामोडी जाणून घेण्याकरता
आपण आपला महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.